कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या 88 जागांच्या भरतीसाठी आजपासून शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आहे। आजपासून 21 फेब्रुवारीपर्यंत ही चाचणी चालणार आहे। एकाच वेळी उमेदवारांची गर्दी होऊ नये यासाठी दररोज 700 ते 1100 जणांना बोलवलं जाणार आहे। सर्व उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं वेळापत्रक देण्यात आलंय। उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 11 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। छाती आणि उंचीचं मोजमाप झाल्यानंतर 1600-800 मीटर धावण्याची चाचणी, यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येते। चाचणी प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी 50 ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेत। तसंच पोलीस प्रशासनाकडून मुक्काम करणाऱ्या उमेदवारांना अलंकार हॉलमध्ये राहण्याची आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे। पोलीस भरतीसाठी BA, BSc, MCOM इंजिनिअरिंगसह उच्च शिक्षित उमेदवारांनी सहभाग घेतलाय। पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। कोल्हापूर पोलीस जिल्ह्यामध्ये 88 पदासाठी जवळपास 6850 जास्त निवेदन आहे। त्या अनुषंगाने आज 13 तारीखपासून आमची भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे। जवळपास 3:45 वाजेपासून सगळा स्टाफ ग्राउंडवरती आहे आणि भरतीची प्रक्रिया आज आम्ही प्रथम दिवस असल्यामुळे आज आम्ही 700 कॅन्डिडेट्सला बोलवला होता। आता उद्यापासून आम्ही 1100 1001 कॅन्डिडेट 1100 कॅन्डिडेट उद्यापासून रेग्युलर 21 तारीखपर्यंत आमचं नियोजन आहे। त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की पूर्ण प्रक्रिया जी आहे पारदर्शक पद्धतीने आणि टेक्नॉलॉजीचे वापरमध्ये पार पडणार आहे। 1600 मीटरसाठी जे इव्हेंट आहे त्यांच्यासाठी आम्ही RFID लावलेली आहे। 100 मीटरसाठी फोटो फिनिश टेक्नॉलॉजी जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्यांचा वापर करण्यात आलेला आहे। पूर्ण ग्राउंडला 50 वरती CCTVला कव्हरेज आहे। त्यांच्यासोबत तसा पण एक नियोजन आहे की माननीय DG ऑफिसचा एक आदेश आहे की ऊन वाढलेली आहे त्यामुळे जे पर्टिक्युलरली 1600 मीटरची इव्हेंट आहे तो लवकर ते लवकर कसं संपवायची आहे तोच नियोजनमध्ये आज पण आम्ही 4ला ग्राउंड चालू केलेला होता। सगळा स्टाफ आमच्या 4 वाजेपासून हजर होता। उद्या कॅन्डिडेटची संख्या वाढणार तर उद्या पण आमचं नियोजन आहे की लवकर ते लवकर ते 1600 मीटरची इव्हेंट जी आहे लवकर ते लवकर संपवायची। त्यांच्यासोबत कॅन्डिडेट्सला व्यवस्थित आमच्या अलंकार हॉल ग्राउंडला लागूनच आहे त्यांना इकडे थांबवायची। रात्री बरेचसे कॅन्डिडेट जे आहे आजूबाजूचे ग्रामीण भागामध्ये येऊन कोल्हापूरला एक दिवस आधी येऊन मुक्काम करत आहे। तर आमचा अलंकार हॉल आहे त्यांची राहायची सुविधा केलेली आहे। अल्पाहार सुद्धा जसं बिस्किट, पाणी, ORS आणि काही फ्रूट असा पण त्यांना कंपल्सरी आल्यावरती देण्यात येत आहे। तर असं सगळी काळजी घेऊन पारदर्शक पद्धतीने भरतीची प्रक्रिया आजपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे। शारीरिक चाचणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्यामुळं नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि खेळांसाठी पोलीस परेड मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही। या काळात पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते पितळी गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद असणार आहे।